ही पाहू शकता आपली दोडक्याची भाजी तयार झाली आहे. नक्कीच ट्राय करा. आणि ही भाजी कशी बनवायची आहे यासाठी आपण एक ट्रिक वापरली आहे. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि लगेच तुमच्या लक्षात येईल की खरंच ही भाजी अगदी साधी आणि सोपी आहे. नक्कीच ट्राय करा. नमस्कार. आज आपण दोडक्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी आपण हा दोडका घेतला आहे आणि हा दोडका असा आपण कट करून घेतलेला आहे, अशा फोडी. आणि पाण्याने याला स्वच्छ धुवूनही घ्यायचं आहे आपल्याला. आता हा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला दोडका आपल्याला या प्लेटमध्ये घ्यायचा आहे. हे पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही काढून घ्या. ह्या दोडक्याच्या भाजीमध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ वापरायची आहे. त्यासाठी आपण ही हरभऱ्याची डाळ अशी भिजत घालून घेतलेली आहे. पाहू शकता. अगदी याचं काही प्रमाण नाही, तुम्हाला हवी तेवढी घालू शकता. कमीही चालते किंवा जास्तीची सुद्धा चालू शकते. आणि नक्कीच तुम्ही यामध्ये हरभऱ्याची डाळ जर वापरून भाजी बनवली तर खूप खूप अशी चविष्ट बनते. चला आता आपण आता काय करायचं आहे ना, ही हरभऱ्याची डाळ आपण भिजत घातली होती ना, ती या दोडक्यावरती घालायची आहे. सर्व डाळ अशी घालून घ्या. आता आपण काय केलं ना, ही हरभऱ्याची डाळ आणि दोडका एकत्र मिक्स केलं आहे. आता यामध्ये हे चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामध्येच हळदी पावडर, यामध्ये हे काळं वाटण आणि यामध्येच आपल्याला हे थोडंसं लाल तिखट घालायचं. यामध्ये हे जिरं पावडर आणि हे धन पावडर. यामध्येच घालायचं आपल्याला हे शेंगदाण्याचं वाटण. हे तुम्ही 2 चमचे घालू शकता किंवा एकही चालेल. मी हे 1.5 चमचा घालत आहे. यामध्ये घालायचं आपल्याला हे 1 चमचा दही. आता आपल्याला घालायचं यामध्ये ही थोडीशी कोथिंबीर. यामध्ये आपलं सर्व साहित्य घालून झालेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, हे हाताने असं छान मिक्स करून घ्या. तुम्ही हाताने जर मिक्स केलं ना तर तुमचा वेळही वाचेल आणि असं छान मिक्सही होईल. हे आपलं मिक्स करून झालं आहे. हे आपलं छान मिक्स झालेलं आहे. आणि यानंतर जर तुम्ही असं मिक्स करून याला 1 तास किंवा 2 तास स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजला आणि नंतर ही भाजी करू शकता. हे अशा प्रकारे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं. आणि 2 तासांनी याला असं तडका देऊन भाजी फक्त शिजवून घ्यायची. बाकी सर्व प्रोसेस आपण अगोदरच करून ठेवलेली आहे, त्यामुळे तुम्हाला वेळही कमी लागतो आणि भाजीही फास्ट होते. चला आता आपण याला छान अशी फोडणी देऊन शिजवून घेऊयात. इकडे आपण गॅसवरती कढाई ठेवली आहे. आता यामध्ये आपण तेल घालूयात. तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, कमी किंवा जास्तीचंही चालतं. इकडे आपलं तेलही गरम झालेलं आहे. यामध्ये घालूयात आपण जिरं आणि मोहरी. त्यानंतर घालूयात आपण हे लसूण पेस्ट. हा लसूण आपला छान भाजून झालेला आहे. आता आपण हे मिश्रण बनवलेलं हे घालूयात. यामध्ये आपण दोडका घातलेला आहे. आता हे मिक्स करूयात आणि आपण दोडक्यामध्ये सर्व मसाले किंवा तिखट मीठ हे ॲड केलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला काही करायचं नाही. याला फक्त आणि मिक्स करून घ्यायचे आणि ठेवून द्यायचे. हा दोडका आपला मिक्स करून झालेला आहे. आता याला आपण थोडंसं झाकून ठेवूयात. आता हे झाकण काढून घेऊयात आपण आणि पाहू शकता आपला असा हा दोडका तेलामध्ये अगदी छान भाजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं ना, की पाणी घालायचे. पाणी घालत असताना आपण कमी किंवा जास्तीचं घालू शकतो. हे आता पाणी घालूयात आपण आणि हा दोडका असा शिजवून घेऊया. म्हणजे यातली डाळही शिजली जाईल आणि दोडकाही शिजला जाईल आपला.
असंच आता मीडियम गॅसवरती ठेवू शकता. परत आपण यावरती झाकण ठेवूया. आता आपण काय करायचं नाही, या भाजीला पाहूयात की आपण भाजी शिजली किंवा नाही शिजलेली. आणि एक म्हणजे या भाजीला आपण खालती प्रोसेस करून फक्त गॅसवरती आपण याला फोडणी मारली आणि यामध्ये पाणी घातलं, परत याला झाकून ठेवलं आणि असं निवांत 5 मिनिट आपण दुसरी कामं केली आहे. त्यामुळे या भाजीला सारखं सारखं पाहण्याची सुद्धा गरज नाही. अशी ही भाजी आपली एकदम सोपी आहे. आता पाहूयात आपण ही भाजी शिजले किंवा नाही. हे झाकण मी काढते आणि पाहू शकता अगदी ही भाजी आपल्याला जशी पाहिजे तशी शिजलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. यामध्ये सांगितलेलं प्रमाण आपलं एकदम बरोबर आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर तुम्हाला जास्त या भाजीला उघडून बघण्याची सुद्धा आवश्यकता नाही. तुम्ही एकदा फोडणी मारली आणि वरती झाकण ठेवायचं, नंतर पाणी घालायचं, नंतर एकदा झाकण ठेवायचं आणि ही भाजी आपली एकदम परफेक्टली तयार आहे. नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा गॅस बंद करूयात आपण.